साहेब, मंचकावरील सर्व माझे सदा संबंधी पाहुणे मुलीवासी बांधव आणि उपस्थित माझ्या मित्रांनो, आजचा जो विषय आहे एक ठाम आव्हान, खाजगीकरण हवे नियंत्रण म्हणजे राष्ट्रीयकरणाकडून लोकशाही राज्य समाजवादाकडे वाटचाल. राष्ट्रीयकरण आणि राज्य समाजवाद या दोन गोष्टी जर आपण घेतल्या तर हीच खरी राष्ट्रीयकरणाकडून समाजवादाकडे जाणे हीच खरी आपली आता जनकल्याणाची वाट आहे. हे मात्र तितकंच खरं आहे. तर राष्ट्रीयकरण म्हणजे काय? राष्ट्रीयकरण म्हणजे राज्याचे जे उद्योग आहेत स्टेट मायनॉरिटीमध्ये किंवा स्टेट युनिटीमध्ये जे काही संकल्पना मांडलेल्या आहेत किंवा लोकशाहीचं जे मेन खांब आहे सामाजिक आणि आर्थिक समता, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी आर्थिक समता पण पाहिजे. आर्थिक विषमता असल्यानंतर सामाजिक समता प्रस्थापित होऊ शकत नाही. बाबासाहेब लोकशाही आणि समतावादी महापुरुषांनी हे जे काम केलेलं आहे याच्यामध्ये सांगितलेलं पण आहे. आज आपला देश अतिशय कठीण व्यवस्थेमधून जात आहे. म्हणजे 1% लोकांकडे किती टक्का संपत्ती तुम्हाला माहित आहे? तुम्ही रोज वाचता 73. तर त्याचं डिवायडेशन झाले. मधल्या लोकांकडे काही 22% आहे, वरच्या लोकांकडे 40% आहे आणि 50% लोकांकडे फक्त 6.4% संपत्ती आहे. म्हणजे इकडे आपण संविधानाचे मूल्य सांगतो, संविधानावर राज्य चालवतो असंही सांगतो आणि तिकडे काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये निजीकरणाच्या नावाखाली 1991 पासून ती संपत्ती एकीकडे जमा होत आहे. लोकशाहीमध्ये, लोकतंत्रामध्ये, समांतरवादामध्ये आणि लोककल्याणाच्या मार्गातून जात असताना आपल्याला निजीकरणमध्ये जे लोक आहेत किंवा सार्वजनिक सेक्टर आहे त्या सार्वजनिक सेक्टरला तोडून किंवा ते चालत नाही म्हणून एक कांगावा करून सार्वजनिक सेक्टर बंद पाडणे, शिक्षण हे उद्योग आहे किंवा खाणी आहे त्याचे जी मालमत्ता आहे जे सार्वजनिक शिक्षण आरोग्य ह्या ज्या सुविधा आहे परंतु त्यांचं खाजगीकरण करणे आणि मग जनतेला वेठीस आणणे, हे जे काही आपण प्रकार बघत आहोत हे काही 2014 पासून बघत नाही आहोत. तर 1991 पासूनचा हा जो चाललेला आहे म्हणजे लोकांमध्ये एक प्रकारची गुलामगिरी आणण्याचं हे जे षडयंत्र इथल्या सरकारमध्ये काम करणाऱ्या व्यवस्थित मध्ये बसलेल्या लोकांचं जे चाललेलं आहे. तर या लोकांना असं वाटते की काही लोकांकडे ही संपत्ती एकवटली पाहिजे. म्हणजे सत्ता, संपत्ती आणि शिक्षणापासून जर आपण लोकांना वंचित केलं, त्यांना गुलाम केलं किंवा त्यांना जर्जर केलं तर मात्र आपण आपली सत्ता काबीज ठेवू शकू. भारताच्या संविधानामध्ये आरक्षणाची मुहूर्तमेढ असो, शिक्षण असो, रोजगार असो किंवा समानता न्यायावर आधारित लोकशाही असो, या सर्व बाबीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तेच आढळते की तुम्हाला तुमच्या लोकशाहीला खिळखिळं करायचं असेल तर मग काही मोजक्या लोकांना वर आणायचं आणि खालच्या लोकांना दाबायचं म्हणजे ते उठले नाही पाहिजे. आज भूकबळीचा जो निर्देशांक आहे 21-22 मधला किंवा 191 देशामध्ये 137 वर आपल्या देशाचा रँकिंग येतो आहे किंवा आरोग्याच्या सुविधांमध्ये गेलो आहे किंवा आपण जे म्हणतो की दारिद्र्य रेषेखालीचे जे लोक आहेत 67% लोक दारिद्र्य रेषेखाली म्हणजे ते गरिबीचे जीवन जगतात असं दाखवलेलं आहे. मग आता मला सांगा, कोरोनाच्या कालावधीमध्ये सरकारने कांगावा केला की आम्ही 80% लोकांना अनाज वाटला. म्हणजे 80% भारताच्या लोकांना जर अनाज वाटलं जात असेल आणि लोक जेवणासाठी जर मजबूर असतील तर काय आपण लोकशाहीत जगत आहोत? हे कशामुळे झालं? काय झालं? आपण 1991 पासून आजपर्यंत त्या खाऊच्या धोरणावर लक्ष दिलं नाही, तशा पद्धतीचे विषय आपण चर्चिले नाही किंवा चर्चिले तर मोठ्या प्रमाणात जनतेमध्ये जागृती झाली नाही. म्हणून याची मार आपल्याला बसत आहे, हे आपण उघड्या डोळ्याने बघत आहोत. भारत हा समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आहे. याचा अर्थ सरकारने सर्व घटकाचे कल्याण करण्याची जिम्मेदारी घेतलेली आहे आणि न्याय देण्याची
काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे ज्यांच्याकडे सत्तेची सूत्र आहे, पण तसं होत नाही. अनुचित किंवा ज्याला आपण कलम 38 म्हणतो की न्याय देणे ही काळजी त्यांना घ्यायची आहे, सरकारला घ्यायची आहे. 39 म्हणतो प्रत्येकास योग्य उपजीविका आणि संपत्ती व संसाधनावर त्यांना समान वाटप करणे हे संविधान सांगतात. संविधानाच्या तत्वावर देश चालतो आहे, संविधानाला पुढे ठेवून चालतो आहे आणि संविधानाला खिडखिडं केल्या जात आहे. खूप सारे याच्यामध्ये आहे. 10-20 मिनिटाचा मी हा विषय हलका हलका मांडणार आहे सोप्या भाषेमध्ये. राष्ट्रीयकरणाकडून जे काही GDP मध्ये आपला जो GDP आहे देशाचा 345 लाख करोडचा, या GDPचा जेव्हा हिस्सा जो वाटप होत आहे, वितरण होत आहे, हे वितरण 140 करोड लोकांचा हित लक्षात ठेवून व्हायला पाहिजे, पण तसं होत नाही, तसं होताना दिसत नाही. आणि म्हणून आपली जी सगळ्या पद्धतीची अडचण आपल्याला निर्माण झाली आहे, तर त्या जे लोक बसले आहेत सत्तेमध्ये त्या लोकांना आपल्या लोकांचे कल्याण करण्याची अजिबात इच्छा नाही. आणि म्हणून एक 3री-4थी मध्ये एक नाटक होतं. राजा म्हणतो आहे प्रधानला, काय प्रधानजी राज्यामध्ये काय हाल हवाल आहे. तर त्यांनी सांगितलं होतं 2-4 मरण पावले, इकडे मलेरियाची साथ चाललेली आहे, तिकडे लोक आत्महत्या करत आहेत, पण बाकी सर्व राज्य ठीक आहे. अशाच पद्धतीची शासन व्यवस्था तुम्ही आम्ही सर्व अनुभवत आहोत. कलम 42 नुसार कामगारांचे कल्याण, मानवी कामाच्या अटी, कलम 47 नुसार पोषण आहार आणि जीवनमान उंचावणे, किंवा कलम 47 मध्ये पोषण आणि आरोग्याची उंचावण्याची पद्धत आहे. आता आपण कोरोनाच्या काळामध्ये जो पाहिलं 19 मध्ये, त्याच्यानंतर सरकारी जे आरोग्य सिस्टमला दुरुस्ती करण्याचं काम केलं, म्हणजे सरकारी दवाखान्याने राष्ट्रीय काम केलं, पण त्याच्या आधी जर आपण विचार केला तर प्रायव्हेट दवाखान्यामध्ये लोकांची लूट झाली. म्हणजे इव्हन मग तो रेमडेसिवीरचा इंजेक्शन असो की लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टी असो किंवा बायांचे गर्भ काढून विकण्यापर्यंतची कामं असो, या इथल्या भांडवल व्यवस्थेनं केलेला आहे. खूप गंभीर हा विषय आहे. आणि म्हणून मूलभूत कर्तव्य कलम 51A मध्ये प्रत्येक नागरिकाने लोकशाही साठी योगदान द्यायचे आहे. आपण किती देत आहोत? बामसेफ देत आहे. आणि म्हणून बामसेफने ही धूर हातात घेतलेली आहे की आपण राष्ट्रीयकरणाकडून समाजवादाकडे जाऊ. आर्थिक जे वितरण आहे ते वितरण इक्वालिटीच्या मार्फतीने व्हायला पाहिजे. सार्वजनिक सेक्टरवर सरकारचा ताबा असला पाहिजे किंवा खाजगी जे उद्योग आहेत त्या, म्हणजे सर्व सार्वजनिक सेक्टर झाले पाहिजे असे नाही, पण खाजगी जे उद्योग आहेत तेही उद्योग सुद्धा त्यांच्यावर नियंत्रण, त्यांच्यावर नियमन आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीतले सर्व निर्णय किंवा शेतीच्या बाबतीतले सर्व निर्णय, विमा कंपनी किंवा एखाद्या वेळी शेतकऱ्यांचं जर उत्पन्न बुडलं, पूर आला किंवा दुष्काळ पडला, अशा वेळी सरकारला, म्हणजे सरकारने त्याची जिम्मेदारी स्वीकारायची, दुबार पेरणी करायची, सरकारला पीक बियाणं पुरवायचे, करत नाही. ही GDP, या देशाची GDP 50% जास्त, ही भारताच्या GDP हा शेतीवर अवलंबून आहे, पण शेतकऱ्याच्या हिताच्या किती योजना सरकार आखतो आहे याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही किंवा लक्ष देत नाही. ते लोकांच्या सत्तेमध्ये बसलेले आहेत. आपण जर 2014 ते 25-26 मधली जी सार्वजनिक मालमत्ता आहे CGPSE मधून सरकारने हिस्सा विकला आहे. हा हिस्सा 1,94,646 करोडचा आहे. एअर इंडिया असो, BSNL असो, एअर इंडियामध्ये जबरीनं आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्ती घ्यायला लावलेला आहे. त्याच्यानंतर BSNL जे चालत होतं त्याला पण विकलंय. असं 114 कंपन्यांचं त्यांनी हळूहळू करून काही उद्योग बंद पाडले आणि काही उद्योग विकण्यात पण लावले. आता लेटेस्ट बातमी आहे, तुम्ही वाचता की नाही वाचत मला माहित नाही, काही लोक आपले सतर्क आहेत ते वाचतात. LICचा पण लाखोचा घोटाळा झालाय असं आपण वाचतो आहोत. किंवा सरकारीच्या कंपन्या आहेत, जे उद्योग आहेत, मग कापड उद्योग असो किंवा शेतीवर उद्योग असो, हे सर्व काय केलेलं आहे त्यांनी, त्याला हे चालत नाही म्हणून बंद पडले. म्हणजे चालत नाही म्हणून बंद पाडणे ही काही उचित गोष्ट नाही.
खाऊच्या धोरण म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या संस्थेकडे जर आपण हे काम दिलं, जी जिम्मेदारी दिली, तर ते सरकार त्याच्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने चालवे अशी जी लोकांची मनोनेता आहे ही साफ लोककल्याणापासून पूर्ण खोटी ठरलेली आहे. म्हणून लोककल्याण करत असताना बँकिंग, विमा, खनिज ऊर्जा, पाणी, शिक्षण आणि आरोग्य, आता शिक्षण सुद्धा खासगीला देण्याचं ठरवलेलं आहे. 1000पेक्षा जास्त शाळा बंद झालेल्या आहेत आणि रोजची आकडेवारी पुन्हा बदलत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राज्य समाजवाद, राजकीय लोकशाही टिकवायची असेल तर सामाजिक आणि आर्थिक लोकशाही हवी. बाबासाहेबांचा समाजवाद म्हणजे संपत्तीचा समान वाटणी, शोषणमुक्त समाज आणि सार्वजनिक मालकी हा मार्ग स्वीकारल्याशिवाय खरी सामाजिक व आर्थिक लोकशाही निर्माण होऊ शकत नाही. उत्पादन साधनावर नियंत्रण असते. रेल्वे, कारखाने, आता रेल्वे सरकारी आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा खासगीकडे चालले आणि उदाहरण दिले आहे. वंदे भारत ट्रेन मध्ये तुम्ही बसले असाल, त्याचं तिकीट पण जास्त आहे, सुविधा पण जास्त आहे, ती सरकारची आहे का? अशी काही रेल्वे स्टेशन आहेत जे सरकारने काही बड्या उद्योगपतींना दिली आहे की तुम्ही रेल्वे स्टेशन बनवा, म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याचं काम करण्याचा, निधी देण्याचा आणि तो पडला तरी त्याची जिम्मेदारी सरकारने उचलण्याचं जिम्मेदारी घेतलेली आहे. म्हणजे बँक बुडल्या, मग तो बँकेचा पैसा जर कोणीतरी पडाला असेल तर तो कसा पडते त्याला रोखण्याची क्षमता सुद्धा या सत्ताधारी लोकांमध्ये नाही. आणि म्हणून लोकांची जिम्मेदारी याच्याकडे पडते की खरंच लोककल्याणाकडे जर जायचं असेल तर या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ही जनकल्याणामध्ये ही गोष्ट पोहोचली पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. सीजीपी सारखे जे विद्यार्थ्यांचा जो आंदोलन उभा होतो आहे, सगळ्या बाजूला जे लोक छळल्या जात आहेत, मग शेतकरी असो, कर्मचारी असो, कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या माध्यमातून आपले पीएचडी झालेले लोक असो की आणखी किती शिका तुम्ही, पण तुमच्याकडे क्वालिटी नाही, कौशल्य नाही, म्हणून ते कौशल्याच्या नावावर आम्हाला नाकारत आहे. म्हणून आमचे बेरोजगार पोरं एक तर जीव देत आहेत, एक तर 5-10 हजारांना काम करत आहेत. म्हणजे हायकोर्टाच्या आम्ही काही गोष्टी बघितल्या, हायकोर्टाच्या चपराशीच्या जागेमध्ये म्हणजे LLB झालेले लोक, इंजिनियर झालेले लोक भरले जात आहे. म्हणजे जे शिक्षण दिलं जात आहे ते शिक्षण सुद्धा त्याचं पोट भरेल, त्याचा रोजगार होईल किंवा त्यांच्यामध्ये सामाजिक उन्नती होईल किंवा तो कुठला तरी चांगला विचार करेल अशा पद्धतीची कुठलीही व्यवस्था इथे काम करत नाही. राज्य समाजवादामध्ये उद्योग व संसाधनावर प्राधान्य ताबा असला पाहिजे. जमिनीची सुधारणा करणे, सामूहिकरण करणे, बाबासाहेबांनी म्हटलं आहे की समूह शेतीचा उदाहरण, त्याच्या मी जास्त खोलमध्ये गेली तर अजून वेळ होईल. सहकारी शेती करणे, शिक्षण, आरोग्य सर्वांसाठी मोफत असेल. आता अनुच्छेद इकडे टाकलेला आहे की 6 ते 14 वर्षाच्या वयोगटाच्या विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे. पण अशा काही संस्था उभ्या राहिल्या, मोफत आणि सक्तीचं शिक्षण तर सोडा, केजी ते पीजी पर्यंत फक्त आपण आपलं घर, आपली जमीन, आपला रोजगार कर्जबाजारी घेऊन आपण फक्त शिक्षणावर जोर दिला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा जो बाबासाहेबांचा नारा होता. आपले विद्यार्थी शिकले पाहिजे म्हणून आपण त्याच्या मागे लागलो. परंतु बेरोजगाराची जर आपण संख्या घेतली, 60 करोड मुलं 35 वयोगटामध्ये आहे आणि त्यांच्याकडे अजूनही भारतामध्ये सगळ्या जगामध्ये जवान म्हणजे तरुण जो देश असेल त्याच्याकडे तरुणांची संख्या जास्त आहे. ज्यांच्याकडे क्वालिटी आहे, त्यांच्याकडे शारीरिक क्षमता आहे, त्यांच्याकडे रोजगार नाही, ही नाचकी या देशाची. उत्पादन संसाधनांवर सार्वजनिक नियंत्रण करणे, संविधानिक मूल्याची रुजवणूक करणे, खासगीकरणाचे दुष्परिणाम आपण बघत आहोत. हजारो कामगारांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या, नवीन भरती थांबली. जे आरक्षणाच्या माध्यमातून महिला SC, ST, OBC नोकरीमध्ये आले त्यांचे रोजगार थांबले. आता आम्ही कितीही शिकू, आम्ही PhD हो, MPhil हो, काही हो, परंतु तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं 3 वर्ष जेव्हा तुम्ही TET द्या, आमच्या शिक्षकाच्या बाबतीत बोलते मी, तुम्ही TET द्या, PhD करा, काही करा, पण जेव्हा तुमची अपॉइंटमेंट होते तर संस्था सरकारला 20-30 लाख रुपये द्या आणि पुन्हा 3 वर्ष तुम्ही 20,000वर पगार करा. म्हणजे तुमचं शिक्षणाकडे वय वाढते आहे, रोजगार मिळत नाही म्हणून लग्न होत नाही आहे, लग्न होत नाही म्हणून बाकीच्या गोष्टी होत नाही आहेत. म्हणजे पूर्ण जवानी खाण्याचं काम इथली व्यवस्था करत आहे. सुरक्षा असो, आता आपण कामगाराच्या संदर्भात जर प्रश्न घेतला,
जर उचलली नसेल तर जनतेने ही ऍक्शन प्लॅन मध्ये आणली पाहिजे. म्हणून 2018 पासून बामसेफ BS4 नावाचा कार्यक्रम लॉन्च केलेला आहे आणि भारताचं संविधान घराघरात पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि ही व्यवस्था ही बाबासाहेबांचे विचार, समाजवादाशिवाय राष्ट्रवाद होऊ शकत नाही, राष्ट्राची निर्मिती होऊ शकत नाही, राष्ट्र स्ट्रॉंग मजबूतपणे उभं राहू शकत नाही. लोकांकडे लोकांच्या संधी असताना, एवढा कामगार असताना हे सरकार देशाला उभं न करता त्याची एक एक कणा तोडण्याचं काम करत आहे. आणि म्हणून पिढ्यानपिढ्या आमच्या बर्बाद करण्याचे षडयंत्र इथली व्यवस्था करत आहे. संपत्तीवर काही उद्योगपतीचे नियंत्रण आहे. काल मी एक कॅन्सरची केस होती, टाटा हॉस्पिटल आहे कॅन्सरचं चंद्रपूरला, तिथे गेली होती. त्यांनी सांगितलं की तुम्हाला मोफत इलाज मिळणार नाही, तुम्हाला मोफत इलाज मिळणार नाही. मी म्हटलं का? कारण हे ट्रस्ट आहे, या ट्रस्टचं आहे, पण तुम्हाला रोजगार, तुम्हाला मोफत सुविधा केव्हा मिळेल? तुमची बायोप्सी होईल, तुम्हाला कॅन्सर निघेल तेव्हा आम्ही मात्र महात्मा ज्योतिराव फुलेची जी योजना आहे त्यांच्या अंतर्गत, आणि आता कोणती योजना आहे ती? नाही, अजून एक आहे ना, आयुष्यमान भारत. आयुष्यमान भारत, त्याच्यामधून आम्ही ट्रीटमेंट करू, परंतु गोळ्या तुम्हाला मात्र कशा घ्यावं लागेल? विकत घ्यावं लागेल. ज्यांची क्रय शक्ती 8,000 10,000 आहे त्याच्या तपासण्या काल मी पाहिलं, MRI 6,000, MRIच्या उती फुगवण्यासाठी पेशंटला इंजेक्शन दिलं 5,000, म्हणजे 9,500चा MRI, बायोप्सीचं वेगळं, इतर ब्लड टेस्ट वेगळ्या. तर काय आपले 50% लोक की काय आपले बहुजन लोक आणि ह्या लंब्या आजारापासून नुसत्या आयुष्यमान भारत सारख्या कार्डनं जिवंत राहू शकतील? जिथं करोडोचा खर्च हे लोक आमचं घर दार आणि सगळा रोजगार कर्जबाजारी करून आमच्याकडून काढून टाकण्याचं हे षडयंत्र चाललेलं आहे. मग तो GSTच्या माध्यमातून असो, कारण आमच्या पगारातून जेव्हा आम्ही टॅक्स देतो, एकदा टॅक्स दिल्यानंतर जेव्हा आम्ही जेवायला जातो तर जेवणाच्या वेळी पण आपण टॅक्स देतो, जेव्हा आम्ही साबण लावतो तेव्हा पण टॅक्स देतो, जेव्हा आम्ही तेल लावतो तेव्हा पण टॅक्स देतो. काय याला आर्थिक नीती म्हणता येईल की शोषण मुक्ती म्हणता येईल की शोषण करण्याची परंपरा म्हणता येईल? ही गोष्ट लोकांमध्ये नेणं ही आमची जिम्मेदारी बनते. विविध क्षेत्रामध्ये सरकारची नीती, जसं बँकेचे राष्ट्रीयकरण 1969 ला झाले, 14 बँकांचं राष्ट्रीयकरण झालं, त्याच्यानंतर नाबार्डच्या माध्यमातून 85% हिस्सा सरकारच्या नियंत्रणाखाली आलं. पुढे जाऊन 80 मध्ये पुन्हा 6 बँकेचे राष्ट्रीयकरण झालं. म्हणून प्रत्येक गावागावात किंवा शहरात तालुक्यात लोकांना बँकेच्या सुविधा उपलब्ध झाल्या. मग शाळेचे राष्ट्रीयकरण करा, जिकडे खाजगीकरण झालं आहे ते खाजगी शाळेला कंट्रोल करा. जिथे कोचिंग सेंटर आहे आमचे लाखो रुपये उधळपट्टीत केले जातात आणि रोजगारची गॅरंटी अजिबात नाही. जिथं JEEच्या नावावर किंवा नीटच्या नावावर किंवा ॲडव्हान्सच्या नावावर अशा पद्धतीचे जे कोचिंग चालतात, काय तिथे विद्यार्थ्यांच्या आपण पूर्ण पगार जीवून टाकतो. नंतर गेल्यानंतर पोरांना अनेक ठिकाणी IIT बॉम्बे सारख्या ठिकाणी जवान सर इथे बसलेत, माझा मुलगा पण तिथून झालेला आहे. काही मुलं आत्महत्या करतात, त्यांना सामाजिकतेचे भान राहत, आपण म्हणतो मुलं शिकतच आहेत. आणि अशी जी जातीय व्यवस्था आंदोलन काम करते आहे तर ही समाजवादाकडे जात नसून तुम्ही आरक्षणातून कमी मार्कामुळे आले असं विद्यार्थ्याचं खच्चीकरण केलं जातं. आणि म्हणून विद्यार्थी आमचे आत्महत्येसाठी प्रवृत्त केला जातात किंवा त्यांचं मर्डर करून मारले जातात. मग ती पायातडीचा किंवा अनेक उदाहरणं मी देते तुम्हाला. किंवा मग आश्रमशाळा असो, इतर गोष्टी असो, ते प्रकरण गाजत आहे, त्याच्यावर मी जात नाही. ग्रामीण बँकाचे जे जाळे पसरले त्याच्यामुळे सुविधा उपलब्ध झाल्या. आम्हाला असं म्हणायचं की सरकारला जर वाटते की लोककल्याण करावं, सरकारला वाटते की संविधानाच्या तत्वावर आम्ही चालतो आहोत, CJPच्या आंदोलनानंतर तुम्हाला आमचं नेट पॅक फ्री करण्याची गरज नाहीये. तुम्ही एका जाहीर करून टाका, 60 करोड मुलं बेरोजगार आहेत तर 40,000 त्यांना काय बेरोजगार भत्ता जाहीर करून टाका. बरोबर आहे की चूक आहे? त्यांचं जीवनमान उंचवेल, ते राष्ट्रीय कामासाठी लागतील, नुसते बसूनच खातील का? आणि मग नोकऱ्या, उद्योग, जे सरकारी उद्योग तुम्ही 114 पेक्षा जास्त बंद पाडले त्याला सुरुवात करा, त्याच्यामध्ये GDPचा 50% हिस्सा टाका, रोजगार निर्मिती करा आणि तरच आम्ही या समाजवादाकडे जाऊ शकतो. परंतु जात असताना आपल्याला काय करावं
2-4 करोड लोक तरी कुठे उतरले पाहिजे, आंदोलनात उतरले पाहिजे की निजीकरण को खत्म करो और राष्ट्रीयकरण लागू करो. हा नारा आपल्याला द्यावा लागेल. मैं सबका मुकम्मल जवाब हूँ, मुझे फुर्सत पडे तो पडलेला मैं भारतीय संविधान हूँ. बाबासाहेब काय म्हणतात, संविधान युद्धाच्या वेळी आणि शांतीच्या वेळी न्याय देऊ शकतो. आज युद्धजन्य परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. जर आपण मनात आणलं, लोकांनी मनात आणलं, लोकांचं राज्य आपण म्हणतो, लोकशाही म्हणतो. लोकशाही म्हणजे काय? त्यांची लोकशाही नाही, भगवा घेऊन चालण्याची लोकशाही नाही, पिवळा धरून आदिवासींचे नारे देण्याची लोकशाही नाही, किंवा आंदोलनं उभे करण्याची लोकशाही नाही. बाबासाहेबांनी किती वेळा आंदोलन केली, किती वेळा मोर्चे काढले, याचा जर आपण चांगला विचार केला तर आपल्याला लक्षात येते की जी गोष्ट आहे तत्वाच्या मार्गाच्या आणि शांतीच्या मार्गाने जीव न जाता, रक्ताचा एकही थेंब न सांगता या राष्ट्रवादाकडे, समाजवादाकडे, बाबासाहेबांच्या समाजवादाला घेऊन प्रचार प्रसार करून ही लोकशाही आपण निर्माण करू शकतो. बिहार सरकारने शेतकऱ्याचे उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्याला 365 दिवस काम, पायाभूत सुविधा, जमीन सुधारणा धोरण, शेतकऱ्यांचा पूर्ण विमा, बेरोजगार राहिल्यास रोजगाराची गॅरंटी, शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा कमी होईल, शेतकरी आत्महत्या थांबतील, यासाठी आवश्यक वस्तू सरकारच्या ताब्यात आणणं हे महाराष्ट्र सरकारला सुद्धा करावं लागेल. बिहार सरकारने केलं म्हणजे 1% लोकांकडे जर 40% संपत्ती असेल तर ते 40% संपत्ती 1% लोकांकडून काढून जनतेकडे ती वळती केली पाहिजे, जनताच्या सुविधेकडे वळती केली पाहिजे आणि जनतेला एक उच्च जीवनमान जगण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. तो राष्ट्रवाद होऊ शकतो. म्हणून काही मोजक्या लोकांना आमच्याकडे साधी भाषा आहे, गावठी भाषामध्ये काही जणांना पोटात आणि काही जणांना गोठ्यात, म्हणजे काही जणांना विशेष सुविधा द्यायच्या, काही जणांना पडण्याच्या सुविधा द्यायच्या. म्हणजे तुम्ही 9,000 करोडचा घोटाळा करा आणि विमानाने सुखरूप दुसऱ्या देशात द्या, तिथे जगत राहा. त्याच्यानंतर आम्ही इकडून लुटत राहतो, तिकडे पाठवत राहतो, नंतर आम्ही तिकडे पण येऊन बसतो. अशा पद्धतीची जी व्यवस्था आहे याला आपण जनतेने नाक मारली पाहिजे असं मी म्हणेन खऱ्या भाषेमध्ये. आणि 50% लोकांनी 100 रुपयाचा 6.5 रुपये, 6.5 रुपयामध्ये तुम्हाला 50 लोकांना जगायचं आहे आणि एका माणसाला 40 रुपये मिळते. ही विषमता ही गाळायची असेल तर राष्ट्रीयकरण हेच आपल्यासाठी एक चांगलं आणि प्रभावी साधन आहे असं मी म्हणेन. देशाच्या एकूण संसाधनावर सामान्य लोकांना समान अधिकार तोपर्यंत हा देश राष्ट्र म्हणून मिळवू शकत नाही. अनुच्छेद 36 पासून 51 पर्यंत जीवित व्यक्तीस मूलभूत संसाधन असल्या पाहिजे. त्याचे शिक्षण, स्वास्थ्य, रोजगार असलं पाहिजे. रोटी, कपडा, मकान, शिक्षण, आवश्यक गरज आपण बोललो होतो. असा पिक्चर पण निघाला होता, समान कामाला समान वेतन पाहिजे. मी शिक्षक आहे, मला 1 लाख रुपये पगार आहे आणि जो कंत्राटी येते त्याला 18,000 20,000 दिल्या जातं. ज्याला काम तर तेवढंच, पगार मात्र कमी देतं. ही धोरणं कुठली? ही कुठल्या डोक्यातून पैदा होत आहे? या ब्राह्मणवादातून पैदा होत आहे आणि ही ब्राह्मणवादी व्यवस्थेला बदलवणं ही पहिली जिम्मेदारी आमची बनते भारताचं नागरिक म्हणून. लोकशाहीला जर वाचवण्याचे जर आपण शपथ घेत असू तर लोकशाहीच्या पावलोपावली ती लोकशाही लोकांमध्ये कशी रुजेल याची जिम्मेदारी सुद्धा घेणं हे आमचं पहिलं कर्तव्य बनते. बेरोजगार, वृद्धा, बिमारी, अर्थ समर्था तशी असमर्था, स्वस्थ स्थिती याला नायनाट करायचं असेल, प्रशासनाला मार्गदर्शक तत्वामध्ये आणायचं असेल, संविधानाने लोकांच्या कल्याणाची जिम्मेदारी कोणाला दिली आहे? स्टेटला दिली आहे. त्याने आदेश दिलेला आहे की लोकांचं कल्याण करणं हे तुमचं काम आहे. जर करत नसेल तर त्यांचं तोंड काळं करणं, त्याला सत्तेवरून हाकलणं, त्यांना जमा करणं आणि त्याला बेदखल करणं ही जिम्मेदारी लोकांची आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते, भूकमारीच्या 21-22च्या निर्देशांकानुसार 191 देशामध्ये 121 आपला भारत देश आहे. काय टेंबा मिळवत आहोत आपण. आज आमचा देश शिक्षणात जर अमृत महोत्सव साजरा करत असेल तर 107 वर आपण आहोत. इंडेक्स 19-22च्या रिपोर्टनुसार 132 वर आपल्या देश स्थानावर आहे. आणि उच्च शिक्षणाची जर आपण आकडेवारी पाहिली तर 100 मुलामध्ये 23 मुले उच्च शिक्षण घेत आहेत. म्हणजे किती मुले उच्च शिक्षणापासून वंचित आहेत. अनेक आपण जेव्हा साहित्यकाचं साहित्य वाचतो किंवा बाबासाहेबांचं स्टेटमेंट वाचतो
म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर माणूस बनण्याचं जे शिक्षण चालू होतं तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही. चीन, जपानमध्ये 80% स्किल डेव्हलपमेंट आहे आणि भारत स्किल डेव्हलपमेंटच्या नावानं अनेक पैसा खर्च करतो आहे. कोरियामध्ये 90% लोक आहेत आणि भारतामध्ये स्किल डेव्हलपमेंटचे फक्त 2% म्हणजे शिक्षणाचं तुम्ही बाजारीकरण केलं आणि तुम्ही स्किल डेव्हलपमेंटचे लोक तयार केले नाही. म्हणून त्यांच्या लोकांचा स्किल आहे म्हणून त्यांचे लोक बड्या बड्या कंपन्या काढतात, आमच्या लोकांना कमी पैशावर त्या कंपनीला देतात. म्हणजे भारताच्या संविधानाला नाकारून एका मुठभर लोकांच्या हातामध्ये भारताची सत्ता लोकशाही जमा झालेली आहे. आणि म्हणून प्रायमरी सेक्टर कृषी, मत्स्य, पशुपालन, सेकंडरी मायनिंग उद्योग, नर्सरी सेक्टर 60% संधी असल्या पाहिजे. सर्व्हिस सेक्टरमध्ये सध्या जीडीपी 345 लाख करोड मी सांगितलं तुम्हाला. सेंट्रल गव्हर्नमेंट, लोकल सबसिडी, पब्लिक सेक्टर हे सर्व कर्मचाऱ्यांचे पगार, बेरोजगार, स्किल इंडिया. भारत जगातील असा देश आहे त्याची 64% लोकसंख्या 35 वर्षापेक्षा कमी आहे. मी सांगितलं तुम्हाला 64-65चा आकडा. अशा पद्धतीनं नॅशनल पॉलिसी आणि हे डेव्हलपमेंट घेतल्याशिवाय शिक्षणापासून रोजगारापर्यंत, शेतीपासून उद्योगापर्यंत, शेतीवर जे आधारित उद्योग आहेत जसे साखर कारखाने आहेत किंवा आणखी जे फूडवर उद्योग निर्माण होतात, हे जर उद्योग म्हणजे जीडीपीचा 50% जास्त हिस्सा जर शेतीचा असेल तर ते सर्व उद्योग सरकारच्या नियंत्रणात असले पाहिजे आणि त्याचा विमा बनवणे, कर्मचारी नेमणे, रोजगार देणे. कारण अनेक छुपे रोजगार या ठिकाणी लपलेले आहेत आणि ते आपले बहुजन आहेत. सरकारला असं कधी वाटत नाही की शेती उद्योगाचा विकास करावा, कारण हा देश याच्या आधी 100%, 70% याच्यावर चाललेला होता जीडीपीवर. आणि देशाचं जर उत्पन्न वाढवायचं असेल तर शेतीमध्ये सुधारणा केली पाहिजे असं या सरकारला वाटत नाही. आणि त्याच्यामुळे आत्महत्या कशा होतील, कसा बहुजन दुःखी होईल, कसं त्याचा आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक शोषण होईल याच्यासाठी काम करता येईल ती व्यवस्था. आणि या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन आपल्याला देशाचे संपत्तीचे समान वितरण, कल्याणकारी राज्याची एक नीव घेऊन लोकांमध्ये जागृत करण्याची बामसेफ इच्छा व्यक्त करत आहे. तशा पद्धतीचं आम्ही देशभर कार्यक्रम राबवत आहोत. राज्य करताना समाजवादावर देश चालवा, देशाच्या संपूर्ण संपत्तीचे राष्ट्रीयकरण करा, नाहीतर बाजूला व्हा. आम्ही या देशाला चालवण्याची क्षमता ठेवतो. आम्ही देशाला सावरू, चला बाजूला तोड काढायला धिक्कार करू अशा भांडवलशाहीच्या व्यवस्थेच्या मस्तावलेल्या सत्ताधाऱ्यांना खेचण्याची ताकद लोकांमध्ये निषेध करू. जनतेचे राष्ट्रीयकरण म्हणून समाजवादाकडे वाटचाल करायला पाहिजे. तरच आपण संविधान आणि लोकशाही टिकवू शकू, आपलं जीवनमान टिकवू शकू. अगदी कमी वेळामध्ये कदाचित सरांनी बाकीचे मुद्दे कव्हर करतील अशी आशा ठेवून मी इथेच थांबते. आणि आपण एकत्र बसत आहोत देशभर. नक्कीच ही गोष्ट आपण करू, आपण ध्येयवादी राहू. एवढंच बोलते, इथेच थांबते. जय भीम, जय भारत, जय संविधान.